सांगा. माझं नाव अमित जयवंत वाघमारे. मी राहणार दिगंजी तालुका आटपाडी जिल्हा सांगली. सध्या निवडणुका चालू आहेत. काय कुठली कुणाची हवा आहे? हवा ही सर्वसामान्याचीच आहे हां. आणि या निवडणुकीत सर्वसामान्य जनताच ही राजा असते. की कोणी कुठलाही नेता राजा नसतोय, तो सेवकच असतोय आणि निवडून आल्यानंतर तो सुद्धा सेवकच राहावा हीच अपेक्षा आहे फक्त. आता इथं निवडणुकीमध्ये आता उमेदवार आहेत वेगवेगळ्या पक्षाचे. तर कुठल्या पक्षाचं पारडं जड वाटतंय, कोण कमी वाटतंय? सध्या कसं आहे, दिगंजी जिल्हा परिषदचा गट आहे. या गटामध्ये ओबीसी आरक्षण असताना हां. श्री तानाजीराव पाटील शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणतात ते स्वतःला. तर या नेत्याचा पोरगा या दिगंजी जिल्हा परिषद गटातून ओबीसी या आरक्षणाखाली उभा आहे. म्हणजे कुणबी दाखला मिळवून तो या गटामध्ये उभा आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की मला वाटतं 1994 या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण लागू झालं. त्याच्यानंतर तानाजी पाटील कुणबे आहेत हे आज आम्हाला या वर्षी माहीत झालं. तानाजीराव पाटीलचा मुलगा कुणबे आहे या वर्षी आम्हाला माहीत झालं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जर भविष्यात जर अशा पद्धतीने जो माळी तेली साळी कोळी जो शोषित वंचित घटक आहे, जो ओबीसी मधला प्रामुख्याने घटक आहे, त्या घटकाला जर अशा पक्षप्रमुखांनी बाजूला डावलून स्वतःची जर मुलं उभा केली ओबीसी गटातून, तर कदाचित उद्या ओबीसी गटातील सर्वसामान्य लोक की बाजूला पडतील आणि आपली समाजाची बाजू मांडू शकणार नाहीत. हेच दुर्दैव आहे. नाही, कुणबी हा काही आज ह्याच्या ओबीसी मध्ये आलेला नाही. हे 100% मान्य आहे मला. मग मग कुणबीसाठी तुमचं म्हणजे कुणबी जर दाखला आहे त्याच्याकडे जो कायदेशीर मार्गाने आलाय तरी पण तुम्ही ह्याच्या पुढे मी सांगतो तुम्हाला, संविधान आम्हाला मान्य आहे. मग ऐका, संविधान आम्हाला मान्य आहे. निवडणुकीपुरतं स्टंट आहे का? नाही, ऐका की मी ह्याची पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला. जरांगे पाटलानं आंदोलन केलं साहेबांनी आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टी सांगितल्या की आपल्याला नोकरी आणि शिक्षणासाठी आपल्याला आरक्षण मिळावं. यासाठी त्यांना तो संघर्ष केला जरांगे पाटील साहेबांनी. आणि काही लोकांनी राजकीय स्वार्थासाठी कुणबी दाखले काढले आणि राजकारणामध्ये ते दाखल झाले. याच्यामुळे मूळ जो कुणबी आहे तो बाजूला पडला याच्यामध्ये. मूळ कुणबी काय मराठा आहे? जो ओबीसी मधला जो ज्याचा पुरावा निघतोय त्यालाच देते ना. ज्याला पुरावा नाही त्याला देत नाहीत ना. 100% मला मान्य आहे की ज्याचा पुरावा आहे त्यालाच मिळतोय. त्यालाच मिळतोय, मला मान्य आहे. पण आज मला सांगा, शिवसेना प्रमुख पक्ष आहे इथं, 10 वर्ष झाले या दिगंजी गावामध्ये सत्ता आहे. जो मूळचा जो ओबीसी आहे माळी समाजातला, इथं आता माळी समाज 1 नंबरचा आहे दिगंजी गावामध्ये. या माळी समाजातलं कोण भेटलं नाही का शिवसेनेकडून उमेदवारी करण्यासाठी? त्यात उमेदवारी करणारे कोणी असं पण दावा केला नाही की बाबा मी उमेदवारी करणार अहो, होतो. भरपूर दावा केलाय सांगा. भरपूर जणांनी नाही, दावा कोणी केलाय की बाबा मी ह्याचा उमेदवार आहे आणि मला डावललंय असा कोणी ज्याने अर्ज भरलाय त्याचा आपल्याकडे अजून आला नाही. नाही, ज्या लोकांनी अर्ज भरलं का नाही त्या लोकांनाच सांगण्यात आलं की सध्या आता पृथ्वीराज उभा राहतोय मी, त्यावेळी पृथ्वीराजच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभा राहावा हे सर्वांना सांगण्यात आलं. आणि अध्यक्षाचा मुलगा असल्यामुळे कोणी विरोध करता कामा नाही. नाही, आता तालुका प्रमुख, इथली वस्तुस्थिती- शिवसेना प्रमुख आहेत, पक्षप्रमुख आहेत आणि मुलाच्या विरोधात कोण बोलायला लागलं मला सांगा की? ही झाली की पण इथली वस्तुस्थिती जे प्रणव गुरव त्यांनी बीजेपी मधून अर्ज भरला होता, पण त्यांचा अर्ज कॅन्सल झाला. ते नाराज होऊन तिकडे गेले. अहो, प्रणव गुरुने तर ओबीसी साठी डाटा गोळा केला होता. हा. त्या पोराचं काम खूप छान आहे. हा. शेवटी जो भाजप, आवडलं भाजपला. ऐका की शेवटी काय तो त्यांच्या पक्षाचा सवाल आहे. मी भाजपचा नाही, शिवसेनेचा नाही. ते नाही, हा. सामान्य माणूस म्हणून कट्ट्यावर आपण चर्चा करू. 100% बरं. प्रणवला डावलून कुठल्या अतिक्रमण जागा दिली का? कुठल्या बाहेरच्या म्हणजे आता कुणबी झालेल्या माणसाला जागा दिली का त्यांनी? नाही, तो जो समोरचा उमेदवार आहे तो उमेदवार पहिला कुठं होता? शिवसेनेतनं त्याने भाजपमध्ये आला. तर भाजपमध्ये आल्यानंतर त्याला लगेच तिकीट मिळालं. तो आम्ही काय म्हणतो त्या प्रणवची पोटतिडकी काय आहे की मी मुळापासून मी काम करतोय. ज्या टायमाला कुणी भाजपचं काही इथं हे नव्हतं त्या टायमाला त्यांनी पाणी घालून हे भाजप वाढवलं. मात्र ज्या टायमाला त्याची फळं खायची वेळ आली त्या टायमाला दुसराच उमेदवार अगदी निवडणुकीत तोंडावर मागच्या 4 वर्षापासून तो काम करत नाही. त्याबद्दल काय म्हणाल? ह्याच्याबद्दल मी सांगतो तुम्हाला, हा जो पक्ष भाजप पक्षाने
ही सीट मला वाटते माझ्या माहितीनुसार बापू साहेबाकडे काहीतरी म्हणजे सुटली. हा वाटीगाठीमध्ये बापू साहेबांकडे सुटली. आता शेवटी बापूसाहेब ठरवणार आहेत कुणाला द्यायचे कुणाला नाही. आता तो त्यांचा अंतर्गत विषय, तो त्याच्याबद्दल मी कसं सांगणार तुम्हाला की त्यांचं वरच्या लेवलला काही पण हा. होतं पण मूळ जे आणि मुळात काम करणारे प्रणव लोकं गुरव आहेत, प्रणव गुरव असतील किंवा कुठे साहेब असतील, आयात दोघंही केलेले- ओबीसी आहेत. आयात केलेल्या उमेदवारांना हे आहे. मग आता दिगंची गटातलं गण नंबर 2 विठलापूर गणामध्ये जे आपले दिलीप हेगडे आहेत अनुसूचित जातीतले, ते भाजपचेच याच्यातून मला वाटतं डिपुटी झाले होते. हा. ते कुठं शिवसेनेने दिलेलं हे आपण दोघं जर आपण दोघं जर तुम्ही सवाल जवाब असं जर पद्धतीने करत राहिलो तर रात्र उजडलं अक्षरशः आपल्याला. ते मतदारांच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ना. 100% लक्षात हेच पक्षाचा निवडणुकीचा कॅटेरिया जो असतो या की सगळ्या गोष्टींना परिपक्व उमेदवार असायला पाहिजे हा आणि त्याच्यानंतर पक्षप्रमुख किंवा ती पक्ष ठरवते की उमेदवारी कुणाला द्यायची. हा 100%. मग ह्याच गोष्टीमध्ये प्रणवदादामध्ये काहीतरी कमतरता असेल असं आम्हाला वाटतं, जनतेला वाटतं की प्रणवदादावर आता बऱ्याच जण, आता आम्ही मित्र आहे प्रणवदादा, आम्ही त्यांच्यावर अन्याय झाला तर अन्याय झाला, आम्ही शेटला भेटल्यानंतर सांगू आम्ही शेटला प्रणवदादावर अन्याय झालाय म्हणून 100% विचारू आम्ही. आज गावचं नागरिक म्हणून प्रणवदादाचं मित्र म्हणून आम्ही विचारू शेटला असो पक्षप्रमुख जेवढे पक्षप्रमुख आहेत भाजपमध्ये त्यांना सगळा विषय. आता दिगंची गटामध्ये 10 वर्ष झालं शिवसेनाची सत्ता आहे दिगंचीमध्ये. या 10 वर्षामध्ये दिगंची गावामध्ये तुम्ही जर आता स्टँडकडे गेला, स्टँडच्या बाजूला जी असणारी मुतारी आहे, हा सुटी काय एखादा पाहुणा येतो आणि स्टँडच्या अवस्थेवरनं ठरवतो की गावाची अवस्था काय असेल. स्टँडच्या बाजूला ज्या मुताऱ्या आहेत त्या मुतारीची जर अवस्था बघितली त्याच्यावरनं गावाच्या कारभाराची अवस्था लक्षात येईल तुम्हाला. आणि आमचं या सर्वसामान्य नागरिकांचं दिगंची गावावरती 10 वर्ष जो अन्याय झालाय, इतिहासाची म्हणजे विकासाची जी बाजू म्हणतो का ना आपण, आता शिवसेना प्रमुख जे असतील तालुक्याचे तानाजीराव पाटील ते काय म्हणतात, कामाचा माणूस आहे, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतं मागतो. मग दिगंजी सारख्या ठिकाणी आज तानाजीराव पाटील यांना दिवसातून 10 वेळा इथं जनतेचं पाय धरण्यासाठी यावं लागतंय. जर त्यांच्याकडे विकास असता, विजन असतं तर 100% त्यांनी विकासाच्या बाजूनच मतं मागितली असते. आज त्यांच्याकडे काय सांगायचं विकास, कारण इथल्या नेत्यांनी, स्थानिकच्या नेत्यांनी ही वेळ आणली अध्यक्षावर पाय धरण्याची. विकासाची बाजू काही नाही, गावामध्ये अन्याय अत्याचार भरपूर व्हायला लागलेत, 2 नंबर धंदे जास्त व्हायला लागलेत, गावाचा कारभार भ्रष्टाचारी प्रमाणे केला जातोय. हे सगळे अनेक आरोप घेऊन ही शिवसेना निवडणूक लढवायला लागली आहे. भरपूर आज तुम्ही जर बघितलं 5 नंबर वॉर्डामध्ये आताच्या स्थितीला तुम्ही गेला तर तुम्हाला बाहेर इथून मोटरा लावलेल्या दिसतील, अजून सुद्धा पाणी सुटलं नाही गावात. काय बोलायचं तुम्हाला, काय सांगायचं सर्वसामान्याची कथा, काय बोलणार आम्ही सांगा. शेवटी काय आहे माहितीये का, कुठलाही पक्ष असू द्या, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम नेते लोकांनी केलं पाहिजे का नाही. थोडं जरा आमच्या या मागासवर्गीय समाजातून गेला तुम्ही तर बाहेर मोटरा लावलेल्या दिसतील, अजून पाणी सुटलं नाही बोला. आणि दुर्दैव असं आहे की आज मला वाटते त्यांच्या शिवसेनेचा नारळाचा कार्यक्रम आहे आणि आमदार सुहास भैया सुद्धा येणार आहेत. योगायोग जर पडला इथं आम्हाला दिसले तर आम्ही दाखवू त्यांना की बाबा बघा मागासवर्गीय समाजामध्ये काय परिस्थिती आहे, अजून पाणी सोडलं नाही तुमच्या सरपंचाने आणि तुम्ही कुठल्या मुद्द्यावर मतं मागायला आहे. फार मोठ्या झेडपी गटाच्या ह्याच्यामध्ये आज जरी झालं तर झेडपी गटामध्ये फार मोठे प्रश्न आहेत, शैक्षणिक प्रश्न आहेत, कृषीचे प्रश्न आहेत, शेतीला जोडधंदा असणारे दुग्ध व्यवसायाचे प्रश्न आहेत, समाज कल्याणचे प्रश्न आहेत, असे अनेक प्रश्न आहेत. आणि या प्रश्नाला वाचा फोडणारे लोक आपल्याला पाहिजे, या सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे आपल्याला लोक पाहिजे. या पद्धतीनं आज झेडपी गटातला उमेदवार उभा आहे त्यातला कुठला उमेदवार वाटतो का न्याय देण्यासारखा. 100%. बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. आज दोन्ही पक्षाचे उमेदवार जर बघितलं, आज तानाजीराव पाटलांचा मुलगा चिरंजीव बघितलं, तो नौका आहे राजकारणामध्ये आणि त्यांना एखादी जर गोष्ट असली तर ती वडिलांनाच विचारणार आहे राजकीय याच्यामध्ये. पण कुठे साहेबांनी पाठीमागच्या वेळी कुठे साहेबांची मंडळी मला वाटते पंचायत समिती गणातून निवडून आल्या होत्या आणि आज स्वतः कुठे साहेब उभा आहेत. उद्या सर्वसामान्य समजा एखादा शासकीय कामातून निधी जर नाही आला तर तो स्वतःच्या पैशाने खर्च करणारा माणूस आहे, वारकरी संप्रदायातला माणूस आहे. भले आमचा माणूस अडाणी असू द्या, पण एवढं खरं आहे तो गावातल्या गावठाण विकणारा एवढा हुशार आमचा माणूस नाही. गावातला गावठाण विकणारा, जमीन विकणारा माणूस एवढा हुशार आमचा नाही, वारकरी संप्रदायातला माणूस आहे. कमीत कमी सर्वसामान्याची फसवणूक करणार नाही
एवढा तर आमचा उमेदवार दांडगा आहे. अशा माणसाची पाठीशी उभा राहा. दिग्गज सर्वसामान्य जनतेने अशा माणसाची पाठीशी उभा राहावं, ज्याच्याकडून 10 वर्ष गेले. आपण आज विकासाची बाजू बघतोय, विकासाची गंगा वाहतीये, गंगा वाहतीया. कुठं वाहतीये विकासाची गंगा? मला सांगा की आज नदीचा प्रश्न घ्या. आज तुम्ही गावाची जी पुरवठ्याची जी हे आहे, मला वाटते पाण्याची टाकी आहे, या टाकीमध्ये जर गेला तुम्ही तर तिथं सगळे तुम्हाला बिड्या दिसणार, गांजा दिसणार, भरपूर म्हणजे असं शब्द न सांगण्यासारखी गोष्टी आहेत त्या. जर पाणी नळाला सुटलं तर त्याच्यातनं फ्युअर कुठला येतोय, गांजाचा येतोय का दारूच येतोय, ही लोकांना कळना. एवढी घाण अवस्था या दिघांची गावाची. आणि कशी काय तानाजीराव पाटील अध्यक्ष या गावामध्ये मतं मागा येतात मला काय कळणार, त्यांची सत्ता असताना अजून. हा मशानभूमी आमची आमची मशान ऐका, मशानभूमी आमची आहे का ना, मागासवर्गीयाची मशानभूमी. 10 वर्ष झाले मशानभूमीमध्ये. पत्रकार साहेब, 10 वर्ष झाले मशानभूमी आमचे मागासवर्गीयाचे. आमचं जगणं दारिद्र्यात, मरणं दारिद्र्यात, एवढी हालापेष्ट असते. बंधाऱ्यात जर पाणी अडवलं तर त्या मशानभूमीमधनं पाणी आरपार होतं आमच्या. मग माणूस जाळायचा कुठं हा प्रश्न पडतो आम्हाला काय. एवढी बेकार अवस्था आहे. आम्ही अक्षरशः वैतागून गेलो या शिवसेनेला. अहो 2017ला शिवसेनेचा सरपंच निवडून देण्याचा आमचा मोठा सहभाग होता. हा आमचा सहभाग तेव्हाची टॅगलाईन होती, आता हवा बदल नवा. बरं आता ते तुमचे त्या टाइममध्ये जे सरपंच पहिले होते ते पण गेले भाजपमध्ये. कुठले हो? हनुमंतराव देशमुख. अहो ते बिचार कटाळून गेले, वैतागले. अहो तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस ताकद दे ना त्याला. ती राष्ट्रवादीचं कोण असतील ते जयंतराव पाटील साहेब, परत इकडं पतंगराव कदम साहेबांचे मुलगा काँग्रेसचा विश्वजित कदम साहेब, आणि सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील साहेब. ही तिघ काय जर प्रश्न असलं की अध्यक्ष तानाजीराव पाटलाला विचारतात. आणि इथं दिघांच्या गावामध्ये तानाजी पाटलाचा गट आणि हनुमंतराव दोघं एकमेकाच्या विरोधात. म्हणजे या हनुमंतराव देशमुखला अक्षरशः सुळू पुळू करून सोडले या राष्ट्रवादीनं, काँग्रेसनं. एवढं हाल केलं त्या बिचाराचं. ते शेवटी माणसाला सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी त्याला भाजप सारख्या पक्षामध्ये जावं लागलं. आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून आज त्यांचं काम चालू आहे. त्यांना फार मोठी ताकद मिळालेली आहे. भाजपला जातीवादी पक्ष म्हणते. 100% वैचारिक म्हणते. आता तुम्ही आता काय माहित आहे का, लोटवाडीला पण बोकडं लोक कापते ती, बोजली घाल म्हणून कापते ती. आता ज्याच्या त्याच्या पसंतीचा प्रश्न आहे की लोटवाडीला बोकडं कोणी कापायचे, बोजली घाल कोणी कापायचे. तसं जर असतं तर आज आपला भारत देश किती मोठा झाला असता.